व कोकणचे नेते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, महसूल मंत्री, गृहमंत्री योगेशदादा कदम आणि जिल्ह्यातले असंख्य पदाधिकारी यांच्या समेत आज मुंबईमध्ये माझा पक्षप्रवेश होत असताना आज ज्या लोकांमध्ये आमच्या दोघांच्या मधला संघर्षाच्या याच्यामध्ये काही लोकांच्या विकासावरती परिणाम झाला, काही लोकांच्या मध्ये आपापसात भांडणं त्याच्यामध्ये तयार झाली आणि हे होत असताना आम्ही थोडा विचार केला विकासाच्या दृष्टीनं जे एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये जी विकासाची कामं केली, आज जे कामं करत असताना जे मोठे मोठे प्रकल्प असतील, मोठ्या ज्या काही योजना विकासाच्या दृष्टीने आणायच्या असतील, तर एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व की ज्यांनी विधानसभा नगरसेवकापासून त्या ठिकाणी काम करत गेलेलं नेतृत्व की ज्याला जाण आहे की आपल्याकडे आपला आमदार आहे की त्याला विकासाला त्याच्या मतदारसंघामध्ये निधी दिला पाहिजे। आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण पण थोडे आपले तंटे भांडणं बाजूला ठेवून आपण पण ह्या काळामध्ये आपण एकामेकाला मदत केली तर मला काय मिळेल ह्याच्यापेक्षा माझे कार्यकर्ते आणि माझा मतदारसंघ कसा चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल हा दृष्टिकोन नजरेसमोर धरून मी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला। पूर्वी रामदासभाई आणि आम्ही 90 पासून मी आणि रामदासभाई एकदम जवळून काम केलेलं आहे। आज जवळजवळ आमच्या घरच्या सारखं आहे। ते 5 भाऊ तर मी 6वा भाऊ तिथे असं म्हणून त्या ठिकाणी काम करायचो आणि म्हणून एका पुढच्या पिढीमध्ये चांगलं काम योगेशदादांकडे होत असताना आमचंही त्याच्यामध्ये वाद करण्यापेक्षा सहकार्य राहील आणि मतदारसंघ तंटामुक्त राहील आणि पुढे कधी विधानसभा जेव्हा निवडणूक येईल तेव्हा दापोली मतदारसंघ संपूर्ण राज्यामध्ये 1 नंबरला मतदारसंघ त्या ठिकाणी राहील अशा पद्धतीने काम पुढे होईल। विधानसभा नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आम्ही सगळ्यांनी विचाराने एका विचाराने काम केलं तर आम्हाला निश्चित खात्री आहे की आमच्या डोक्यात अशी मस्ती नाही की आपण काय ते झालो। आम्ही ग्रासरूटचे खालच्या तळागाळात काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून हे त्याचा उपयोग पक्षाला संघटनेला होईल आणि त्याचा उपयोग पक्षाच्या दृष्टीने योगेशदादा राज्यामध्ये मंत्री आहेत, नामदार होऊन त्यांना सगळीकडे आता ज्या आमच्या भांडणामध्ये त्यांचं लक्ष कधी आठवड्यात 3 वेळा 2 वेळा सतत या ठिकाणी यायला लागत होतं, आता बऱ्यापैकी आम्ही त्यांना आराम देऊ आणि पक्ष संघटना आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अधिक सगळीकडे फिरून त्याच्यामध्ये काम करताय। एवढा चांगला सुरक्षित मतदारसंघ कोकणातला कुठला नाही, एवढा मतदारसंघ योगेशदादांचा त्या ठिकाणी झालाय आणि म्हणून याच्यामध्ये हे सगळं करत असताना कधी कधी जे विरोध असतो ते विरोधकांनी पण कधी जरी असं होत असताना थोडंसं असं समजून घेतलं तर अशा पद्धतीनं निर्णय जर केला तर त्या मतदारसंघामध्ये अधिक चांगलं काहीतरी घडेल असं मला वाटतंय। मी पुढच्या काळामध्ये योगेशदादा आम्ही सगळे एका विचाराने चांगलं काम करू आणि रामदासभाईंना आता तर एकदम फार वेगळ्या मूडमध्ये आहेत, त्यांना सुद्धा आता संधी मिळेल कारण निवडणुकीच्या काळामध्ये सतत थांबायचे आणि ते थांबून मग त्याच्यामध्ये लोकांच्या मध्ये भाईंच्या सतत त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये वेळ द्यायला लागत होता। आता भाई मोकळे झाले, दादा मोकळे झाले, आता भाऊ आहे तिकडे अण्णा आमच्या जोडीला आहेत, दादा भाऊ अण्णा भाई सगळे एक झालेले आहेत। एकीचा फायदा निश्चित मतदारसंघाला होईल। मी शिवसेनेचा अगदी 1987 साली विभाग प्रमुख होतो, नंतर जिल्हा परिषदला 3-3, 4-4 मतदारसंघात निवडून आलो, नंतर विधानसभेचा आमदार झालो, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सुद्धा मला मी जिल्हा प्रमुख होतो। संघटनेचं काम करतच आम्ही त्याच्यामध्ये शिवसेना वाढवलेली आहे। आता रामदासभाईंच्या माध्यमातून, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून, योगेशदादांच्या माध्यमातून जी जबाबदारी उपनेते पदाची मिळाली निश्चित तिथे शिवसेना वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील।